सगळ्यांनी समाजा घेतल्या पेंगल बाबा. माझा मला स्वतःचा आयुष्य घडवायचे का नाही, त्याला फक्त भगवद्गीता वाचायची, दुसरं काही करायचं नाही. आता तू मला सांगितलं, तुला सांगितलं की गण्या तुझ्या वर्गातला मोऱ्याचा किती श्रीमंत झाला. अरे 4 लाख रुपये पगार आहे बायकोला, 4 आणि त्याला 4. तू दहावीतनं बसला घरी, गरिबी ना पण माझी गरिबी आहो, माझी गरिबी सगळ्यांची. आता माझ्याकडे तर भांडवल असं तर तुला म्हणलं तर शिक बाबा पुढे नाही हो नाही, पण त्या टायमाला सगळ्याची गरिबी. 4 लाख रुपये महिना आहे. 4 लाख रुपये महिना. 4 लाख रुपये महिना. काय आहे माझा वर्ग मित्र सोन्याचं खांब दिलेत त्या चोपाळ्याला. आई बाबा इथं राहायचं ते त्यांना तिथं मुंबईत कर म्हटलं. आता ते आहे त्या अमेरिकेला, एकच पोरग आहे त्याला. आईला तर तिथनं सोन्याने वडावली नकापातर, पण त्या आई एक दिवस घरात बसत नाही, त्या केंद्राला येते. आता येऊ केंद्र बायांना तुझ्या सांगितलं विहिरी रोज काम करा, संसार करा, आणि मंगळवारी 4 वाजता त्या केंद्रात येऊन बसा. दोघीला मी म्हणलं होतं, बायला म्हणलं 1 तास असतं, 1 तास. तिने खरं तर यायला पाहिजे, बसायला पाहिजे आईने. आईचं नाही काय करत पाहिजे. या दोघी आल्या का नाही, त्या दोघीतली 1 जण आली का नाही आणि तिथं येऊन बसली का नाही. आता ह्या कुठल्या येते, ह्यांच्याच मागे मोठा सध्या आहे आयुष्याचा. आयुष्याचा सध्या 8 आठवड्यात 1 तास नाही यायला पाहिजे रोज नाही बाबा. पण मला सांगा पाटमाई, तुम्ही माझं किती कौतुक करता. हो माझ्याकडनं का नसणार, आज मी भिकारी आहे. अरे भिकारी कुठलं, आपण जेवायचं सगळं वैभवच आहे आपलं. भिकारी नाही बाबा मला 2 टाइम आपण खातो का नाही. अरे शेंगल बाबाला 6 पोरं सांभाळायचं. तुम्ही किती मदत केली, किती नाव काढतात तुमचं नव्हतं. तू का आता 2 पोरं सांभाळायचं तुला उजड पडलं पाहिजे. बघा आता तुम्ही बरोबर बोलला तुम्ही. ह्यांनी 6 पोरं सांभाळली आणि ही 2 डोक्याला तेल नाही, अंगाला कपडा नाही, कुणाच्या दारात आमंत्रण बघतो मला जाऊन दिलं लग्न करून दिली. जमा का तुम्ही, तुम्हाला कुणाच्या आमंत्रण आलं जेवायचं जाऊन दिलं का. नाही आपल्याला फिडीस करते नको बाबा नको इथे राहिला. सगळी दुनिया म्हणते आम्ही जेवून आलो, खाऊन आलो, पण शेंगल बाबाची पोरं कधी घेट म्हणून बाहेर आली नाही. मला मी जीवन सायच्यावर वीस राहायचं नाही खरंच आली घरी. माझी पोरं बाय कपडा नाही, अंगात आमकं नाही, आमच्या पोरांना कुणी ढकलून लावल्या मला आवडत नाही. गणपतीत पण कधी जेव्हा आला का तुम्ही, आला का खरं खरंय खरं दुनियाची पोरं जेव्हा आली. पण आता मोठ्याची सुभाच्या भिकाऱ्याची जेवते ती फोन केला, पण तुम्ही आला का जेवायला. नाही एवढा विचार कर या बापाची आईची पुण्य किती अगोदर. आम्हाला आयुष्यात दोघाला कधी साखर भीती आणि शुगर नाही. आता म्हणतात नाही पाठवून वाटत काय. तुला सांगता बरं का कोणी, तुला सांगता जी आई बाप तर हातावर लेकरांना सांभाळतात बरं भले मीठ भाकरी घालायची, पण आई बापाने सांभाळणं पालन पोषण करणं हेच महत्वाचं. माझे पोरगी वाघ देऊन जगवायची सोपी गोष्ट नव्हती. सारखं नको म्हणत असतं बिलकुल. उद्या देव आहे, संक्रांत आहे, संक्रांत किती भाग्यवान आहे आजी. खरंच हा आयुष्यभर संक्रांतीला हळदी कुंकू मिळणं तर सोपी गोष्ट आहे. हो खरी गोष्ट आहे. खरं का खोटं आहे. बरोबर आहे. अरे आता ते आता होय वस्तू आता जुनी माणसं नाही राहिली, सगळी मेली. राहू दे जगभराची जाणार होती. हा सगळ्यांना जायचं तिथं त्या जागेवर. मला तुमचा लय आदर वाटतो, मला छान वाटतं आणि तुम्ही छान समजून सांगता. समजायला काय नाही, मला जेवढं मिळालं जेवण दिलंय होय बाई. मी जर माझ्या वस्तीतल्या लोकांनी मला जर पाठिंबा दिला असताना तर आणि त्या वस्तीचा एवढा मोठा काया पालट केला असता. पण आता झाकली मूठ सकाळ ग्रामपंचायतीला मी पाठवते होती पत्रिका नव्हती. मी तुला सांगू का पुढे, माझ्या लग्नाला 56 वर्ष झाली. 67ला लग्न झाले. 17 फेब्रुवारी 67ला लग्न झाले पंढरपुरात. माझं बघा अजून आठवते त्यांना तारीख आहे माझी लग्न. शिक्षण नाही झालेलं शिकले नाही मी वाटते बोलणं. मला 30 वर्ष पेन माहिती नाही, पुस्तक माहिती नाही. मी 3 मुलीला घरी बसून
12वी पातूर एका पुढल्या शिक्षण दिलं, पण मी गिनीचं शिक्षण लावलं नाही. 7वी पर्यंत शाळा शिकवल्या 3 मुलीला, आणि एकीला शिकवली तुझ्यावाने अशी MBA झाले, MBA होऊन BA झाले. तर ती शिक्षण अधिकारी होती त्या नंदुरबार जिल्ह्यात. हो, ती वर्धा जिल्हा तिथला होय. गुजरातची आपल्या महाराष्ट्राची बाउंड्री हो, नंदुरबारला. पण काय झालं, आता देवाने तिच्या टकुऱ्यात दगड घातला. तिचं 5 वर्ष 10 वर्षाचं पोरग रामनवमी गेलं. काय रे मग ते तिनं नोकरी सोडून दिली. पोरग गेल्या 4 महिन्यात तिनं काय जेवण नाही केलं, काय नाही. मग आता नोकरी किती करायची. आता पोटचा गोळा गेला म्हणल्यावर काय करायचं. त्या पुरीने आता तिला ह्याला ऑफिसला गेला, ऑफिसला साहेब आहे. आता तिला 40-42 रुपये पगार आहे. पण ती काय करते, त्यातलं निम्म पैसे 20,000 रुपये आश्रम शाळेला म्हणजे दान पोरांना द्यायला पण मोठं ही लागतं दानात. ते म्हणते माझं म्हणून काय झालं, ते पोरांचा आईबाप गेला कोरोनात गेलेली पोरं आहे ती नाशिकला. नाशिकला ते आश्रम शाळा आहे. आता त्या नाशिकला स्थायिक झाले ती. ज्यांना काही ही नाही त्या मुलांना ही देणगी देण्याची ती महिन्याला 20,000 रुपये पगार मग त्यांच्या खात्यावर जमा करते शिक्षणासाठी. ती एक पोरगं किती मोठी पुण्याई करते ती. मम्मी करते. महाराष्ट्र शासनची गाडी तिला यायला जायला. कधी आता ती भावाची ती आणते ना गाडीने, संध्याकाळी उशीर होतो नाशिकवर यायला. आम्हाला बळागते ना ती अजून. आणि सगळ्यालाच वळखते, तुला काय होतं वळखायला. आता त्या इथं व्हायच्या मालकाच्या वरिष्ठाला ती आधी आजच्या त्या मांडवातल्या लोकांना सगळ्याला वळखलं की. गीतात आहे कोण? वडील हा, विठ्ठल. हा बरोबर. आम्ही पण आलतो की वर्षातला. मेघा माझी वर्ग मैत्रीण. मेघा आणि ही तिची बहीण कुठली? मनीषा भारताची वर्ग मैत्रीण. विठ्ठलच्या बापाचं नाव एकनाथ ना? एकनाथचं काय होतं? कोणाच्या? विठ्ठलच्या बापाचं नाव बबन. हा बबनराव. काशीनाथ 5 आणि वर्ष. विठ्ठल. आता 25 वर्ष 30 वर्ष पेन नाही हातात, काय नाही. आता भगवद्गीतेचं संस्कृत मधलं सगळं मला पाठवता येतं. ममा वंशी जीव लोक जीव होतच ना. आपण म्हणतो नाही दिवसभर काम केलं लई कटाळा आला, आणि संध्याकाळ झोपल्यावर सकाळी उठलं की कोणाचं ते तोंड बघितलं माझा दिवस लय वाईट गेला म्हणतो का ना. मग तुझ्या हातात भगवंत आहे. ही पैसा मोलणार लक्ष्मी आहे, आणि ही सरस्वती आपल्या उदरनिर्वाह करणारी, मळून घालणारी, पेननी लिहिणारी. हट्ट्या काढल्याशिवाय पेननी लिहायचं का. मग देव ही सरस्वती, ही लक्ष्मी आणि ही भगवंत आहे. ही शिर आहे का नाही, ही प्रसाद आपण असा घेतो का. हा, मग करा व्यवस्थे लक्ष्मी कर म्हणजे मला माहिती कर म्हणजे तू गोविंद प्रभाते कर. आणि आपल्या तोंडाला हात फिरवायचा, पाठीवाचा हात ठेवायचं, आणि गुडघं टेकून दरीला नाग घासायचे त्या जमिनीला उठताना. तुझं पोट सगळं गरम पाणी पित जा, ग्लासभर सकाळी उठल्या एक ग्लास हा गरम. सकाळी ती म्हणायचं असतं पूर्ण देवांचं 33 कोटी देवांचं दर्शन होतं. आपण कुणाचं तोंडच बघायचं नाही, हात बघायचा. स्वतः भगवून कृष्ण आहे, सरस्वती लक्ष्मी आहे. त्या पुरीला ती माहिती आहे. आणि स्वाध्यायचा विचार म्हणजे स्वाध्याय म्हणजे माझा विकास करायचा आहे. मी कोण आहे, मी कुणाचा लोक आहे देत त्या भगवंताचा. माझं कोण आहे, तुझी आई कुठल्या जातीची, बाप कुठल्या जातीचा, त्यांचं तरी रक्त एक आहे का. ती कुठल्या वंशाचा, ही कुठल्या वंशाची, म्हणजे मी कुठल्या वंशाची, आमचा नवरा कुठल्या वंशाचा, आपल्याला काही माहिती नव्हतं. पण ती कोण गाठी बांधणारा त्योच आहे, जोडून देणारा बी त्योच आहे, आणि तोडणारा बी त्योच आहे. आलं का लक्षात तुझ्या. आणि ते आपल्याला कळतं. 2 डुरली का घालायची, का मग घालायची. ही प्रत्येक सणाचं तिथं महत्त्व कळतं. आपलं जेवढं सण येतं ना तेवढ्याची माहिती मिळते, तेवढ्याचं सगळं तिथं ज्ञान मिळतं. आपण अन्न जेवतो का नाही त्यावेळेस सुद्धा म्हणायचं श्लोक आहे, भगवंता तुझ्यामुळे ही मला ताट सोन्याचं तू दिलंय पाठ. या अन्नाला काय म्हणतात विचारत ह्यांना. काय नाही का बाय, काय कसं बोलते का. हे आपण खातो का नाही ती नाही ते माझं नेहमी मला सांगतात व्यवस्थित. काय जरी तू त्याला माहिती तर मित्र एक स्वाध्याय हो. मी का नाही तरी म्हणायचं नुसतं. आता श्लोक तर माहिती होतं नाही. आता स्वामी समर्थाचं तो वाटतो. वदन कवल घेता ना मग असली हरेचे, सहज हवन होता ना मग येता फुकाचे, जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण. एक मिनिट सानो इकडे का. एवढं म्हणून
आपण जरी जेवला करायला बी सानू इकडे आहे. आजीला म्हणून दाखवते जेवणाचं वजन करे भगवंताचे म्हणून दाखव. अगं पण ती आजी काय म्हणते बघ की म्हणून दाखव की तिला. तिची आई शिकलेली कोणाला घेतली? लय चांगलं आहे.